म्हणजे मोठं दिसतात का? बारकच दिसत आहे लाडू. किती आम्ही हो का असं बांधतोय ना छोट तरी मोठंच दिसत ते आम्हाला. आता कसं जायचं हे कुरिअर मध्ये बायांनो? पागळ. काय नाही झालं मैत्रिणींनो, आता हे तुपातला लाडू सुकला नंतर सुकलं का नाही आठवून येतात. आता असंच दिसतात पण जरा पागळ्यात येतच आज का तुपाचा मारा जास्त केला बायांनी बरं का. हो का मैत्रिणी? हो का? तुपच तुप आहे. असू द्या, खाऊ द्या, असू द्या. तुप पागळायला लागलं की पण अगं बायांनो. चला आता ह्या दोघी जणींनी रडू रडू लाडू बांधलं हसून. मी आता शेंगदाणा भाजते. मग शेंगदाणे खजूरची करायचे तर इथं काय आणि शेंगदाण्याची काय. गुड मॉर्निंग माझ्या मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि सकाळ सकाळ चालूला हा व्हिडिओ दाखवते मी. आता इथं आम्ही हे लाडू बांधलेत, इथं बांधून इथं पॅक केलेत. पण ह्यातमध्ये तूप जास्त असतं, म्हणजे तुपातच करतो आम्ही. तर लाडूंचा प्रॉब्लेम काय होतोय तुम्हाला सांगते. आता हे केलं तर इथं केल्या की लगेचच हे बांधायला घेतलेले. आणि ह्याला जर तूप कमी टाकलं ना मैत्रिणींनो तर ही भाजताना आहे ना प्रॉब्लेम येतो, मग करपतं खारीकंती. आणि ह्याला सुकून द्यावं लागतं. हे जर 1-2 दिवस जर सुकले ना तरच हे लाडू असे ही होतात, घट्ट होतात. पण आता पर्याय नाही काय, आम्ही लगेच टाकतोय, लगेच बांधतोय, लगेच टाकतोय. तर माझ्या ताईसाहेबांना एक विनंती आहे, ज्याच्यात आता हे सुक्क टाकलं इथं. सुकलेलं असलं का नाही मग हो का असं दिसतं. तर हे असं होतं तर सुकलेलं असल्यावरती. पण हे सुकलेलं नसलं की हे असं होतं. तर आणि अर्जंट आहे, सगळ्यांचा उपवास चालू आहे तर त्याच्यामुळं माझी ही गडबड आहे. बाकी रेग्युलर ऑर्डरींना मी एवढी गडबड नाही करत. तर हो का देताना तर बांधून दिलेलं आहे. तर असं नाही की आम्ही फक्त मिश्रण तयार करतोय देतोय. तुमच्या घरी आल्यावरती कळकळीची विनंती, घरी आल्यावरती जर लाडू फुटले तर डोकं दुखून घेऊ नका. माझ्यासाठी खायला छान लागन. आल्यावरती फक्त तुम्हाला हाताने थोडेसे वळायचे, कारण का हो का इथंच लाडू काय काय लागलेत चिंबायला, फुटायच्या आधी चिंबायला लागलेत इथं. शेवटी मी तुम्हाला आधी गरज सांगितलं होतं की तुम्ही लवकर ऑर्डर टाका. ह्यात माझी चूक नाही, तुमची चूक नाही, मी इथंच दाखवते. त्या नाणींचं शेंगदाणं भाजायचं चाललं इथं, शेंगदाण्याचं लाडू करायचं इथं बघू शकता. आणि आमचं कसं आम्ही कसं बी होगाड्यावरी करत नाही, होय नानी? उगिनी असतं आमचं, आबड धोबड नसतं. थोडंच करतो पण चांगलं करतो. कारण का आम्हाला माहिती एकदा ऑर्डर दिली तुम्हाला तर तुम्ही घेतलं तर परत तुम्हाला डबल तुम्ही घेणार आहे. आणि आता बघू शकता सकाळच्या 10:30 वाजलेत आणि पाणी तिकडे चालू झाले. सगळी कामं करू लागतात मला. गणा फक्त आमचा काम लय करतो, बाकीची काय कामं करत नाही ती. त्याचाच आळूक पिळूक द्यायचं चालल्यात अजून 10 वाजले तरी. आणि अजून पोट चुळतोय. रातचं जिरलंय का? लय दुखतंय? बर झोप निवांत जा. मग भूक लागली का? मग बरं असून दे. काय खाण्यात आलं असन तिकट तुझ्या काल. आणि आज ऊन पडलंय चक्क मस्त पैकी. चल मसाला भाजायचा आहे. मसाला संपला, एकच दिवसाचा राहिलाय. रात्री ही जेमिनी तेल आणलं, सूर्यफूल तेल. म्हणलं आज दुपारनं मसाल्याच्या नादी लागावं लागेल का, तर मसाला नाही. हां परिवार आले. तर आमच्या ताई एकंदरीत आता आलेल्या आहेत कामावरती. कुठं गेली होती सॉरी सगळ्यांना सांगा. आईकडे गेलो होतो फराळाचं घेऊन. ते आल्या कळलं. मग भाऊनी सांगितलं आमच्या. तर ताईंचं माहेर कुठले? खानोटा ना. आणि ताईंचं दोन्ही पण भाऊ जॉबला येतं. पाठीमागं व्हिडिओ काढला पण माझ्याकडून टाकायचाच राहिला, मी टाकलाच नाही. तर तुम्ही म्हणता ताईचं भाऊ आहेत ना, काय काम जॉबला येतं? एक कशात येतं? राज्य सुरक्षा दलात एक आहे आणि एक सायबर मध्ये येतं. हां तुम्ही म्हणता की कमेंट करता, मग कुठनं गावच्या शेंगदाणा वय तो तिथं येतं. बरं देते. आणि पती आमची चक्कात भाकरी करते, कारण का तिला माहिती आई उठली की प्लॅन्ट मध्ये, काय करते?
की पळतिकल्यान मध्ये काय नाही म्हणलं तरी पळतिकल्यान मध्ये काय करायचं ते दिदाबाई तरी. मी ह्यांना हाकाच मारत नाही कुणाला, मी झोपीतनं उठा म्हणत नाही कुणाला, मी ऍड्रेस लिहा म्हणत नाही कुणाला, पॅकिंग करू लागा म्हणत नाही काल भाजी कुणाला, लाडू करू लागा म्हणत नाही. मी काय करते ए बाया काय नाही बोललं गेली बाय प्लॅन मध्ये असं. तर ताईंचा भाऊ आहे ना सुरक्षा ह्याच्यात सायबर मध्ये, त्यांना सगळं पत्ता शोध सगळं काढता येतं. होय ताई? यस. लय जर अंगावर आलं तरच आम्ही हुडकतो, नाही तर तसं नाही हुडकत. चला आता लाडू बांधू लागते. ह्यांच्यापाशी पोस्टातली पार्सल द्यायच्यात इथं मला सकाळ सकाळ. हे एवढे पॅक केलं तर इथं, अजून लाडूची पार्सल पोस्टातली पॅकिंग करायची पडल्यात इथं, ती करते लगेच. आणि परत ना आपल्याला मग अजून त्याच पैशावर तेच खेळ. परत ना खारीक खोबरं डिंक काजू बदाम तूप विलायची गुळ चालू. ह्यांना जरा आता थोडंसं लांबच ठुलं, ह्यांचं काही कामच नाही. ह्यांना दुसरं पार्सल भाजलं ना मिश्रण तर त्यात मध्ये मिक्स करावं लागते, आणि ह्यांना जरा तुपच जास्त झालंय आज. तर नमस्कार सगळ्यांना. वैभव सर आले तर इथं, आणि आमच्या प्लॅन मधला गॅस संपलाय. आता कसं लाडू करायचं सर, कसं करायचं लाडू? आता सरांच्या घरनं गॅसची टाकी आणावं वाटते आम्हाला. वैभव सरांच्यात गॅस आणलाय वाटतं बावडून आणि वरून. हा आजच्या दिवस मला वाटतंय ह्यांचाच गॅस संपवावा. अव गावातनं नाही आणायचा नवा, तुमच्यातला द्या की. आजच्या दिवस द्या, अर्धा संपवतो आम्ही. संपू का जरा गा ना, आणजा गॅसची टाकी जाऊन सरांच्या घरनं. कसं आहे मैत्रिणींनो, काठी ह्यांच्याकडं. नात करता काय, वाया जातो नात केला तर. हा काठीशिवाय बात नाही, आणि इथं आल्याशिवाय राहत नाही आम्ही. मग देताय का गॅस? मग काठी असली म्हणून आम्हाला काय करायचं तुमच्या काठीचं? आम्हाला गॅस द्या फक्त. काठीच हाणे दे की यार, आजच्या दिवस देतोस का? मम्मी म्हणली का नका द्यायला? काय स्वप्न पडलं होतं काय तुला होय र गॅस संपलेला? हा पैसा मारशील काय केलं तू? शाळेत गेला की मी गॅसची टाकी घेऊन येणार. नानी ह्याच्या घरनं गॅसची टाकी आणायची आपल्याला आजच्या दिवस. हे शाळेत गेला की. काळ्या तुम्ही म्हणता ना का तुझ्या डोगे आहेत का? दोन आहेत हो का? हे एक दुसरा कुठे गेला काय नको. आता ह्यो का असा कडकडनी चलतोय बघलं बघलं नाही. सर तिकडे बस, बस तिकडे पटाकणार. पळ पळ पळ, बस तिकडं. हा बस तिथं. डबा झाला का तुझा? बस माझ्या हे फडक्यातली भाकरी न्या. काळ्या बस खाली. अरे गेला आता काय किचन मध्ये जातो का दीदीला भेटाय? दीदीला सांगाय जातो मी हाय मला भाकर कर. तर मैत्रिणींनो एवढा खरखा राहिलेले आहेत. अंदाजे मला वाटतं 3 किलो असते ना. 3 काय केलं बायांनी तीच काय कळलं नाही मला खरकांचं. काय केलं म्हणजे काय रोज लाडू चाललेत ना नवरत्नाचे. कुणाची पावडर तर कुणाचं लाडू. 5-7-8 किलो पावडर विकले असं ना आपण. 7-8 किलो मैत्रिणीनं पावडर विकली, बाकीच्याचं लाडू केलं हो का? आणू परत आणू आपण, द्यायचं काम नाही. बायांना टाका ऑर्डर तुम्ही, आम्ही अजून एक पोत आणतो. तर मैत्रिणींनो मिरची पावडर भरायची आता. हे बघू शकता, कारण का सगळी संपली आमची मिरची पावडर. अजून आमच्याकडे 2 कोण येत्या होईना. आणि दसरा होतो या, ऊन पडलं दावा काना कुठून ठुलती 4-5 कोण आहे. आता हे एवढे कट्टा भरा सगळा. ठीक आहे. हा अर्धा किलोच्या
1 किलोच्यात काय बसत नाही. अर्धाच्याच भरा सगळ्या. सगळी संपली तिथं बघू शकता. पावशेरच्या आहेत थोड्याच भरा 2-4. हा 5-6 भरा पावशेरच्या. मी जाते आता तिकडं. काय मग म्हणता येईल किला मी वर ठेवलेली गुरुपट्टीची होती की ती जागी पेन पडली ते नुसतं आता वरती पावडर राहिली. तू माझं वय काय केलं आधी डबरूची मॅडमने सांगितलं काढायला. तुझा डबरूची नवीन वय घेऊन काही माझ्या सगळ्या वय संपवती गुरुपट्टी. माझ्या वयातलं पुढचं लिहून द्यायचं मला. माझ्या गुरुपट्टीची वय कुठे गेलं मग तुम्हाला काय कशाला घेतो मी घेतो तुझं वय. आता मग मला दुसरी वय म्हणलं तात्या कुठे नेले ग्रहपटाच्या वया त्याच्या तात्याने नेलत्या कोण कोण ए बाबा मी हाताने लिहितच नाही प्रिंटर आहे. पत्ते लिहिला माझ्या वयात. आता नको असं तोंड करू. लता मी हाताने लिहिलेलं दिसलं का ग तुला एवढ्यात? काल तर लिहित होती फक्त. बॉर्डर ठेवले थांबत मला वहीचं बॉर्डर हे बघा ही ग्रुप पार्टीची वही होती. हे बघा त्याचं पानच नाही राहिले फक्त असं असतं का फक्त लेकराचं. कसं होतं जिथं वह्या पडलेल्या असल्या ना मला वाटतं ते वायपाट जाण्यापेक्षा लागणार नसतात कॉलेजला म्हणून त्या टेबलवर असतात आणि काय करते का नाही डायरेक्ट पुट्टात राहतो. तर एकंदरीत आमच्या घरात अशी भांडणं लागलेली तर वह्यासाठी वाढू झालं भांडणं चालली होती. पण मी म्हणलं आता थोडंसं काढावं. तू माझी वही तू माझी वही नाही होती. आता प्रतीक्षा राजेंद्र जाधव गणेशची वय तुझी माझी वय. अरे पालीस हात तू तुझं काय लिहिलंय ते दाखव मला. ह्यासाठी घेतलेली भारतात नाव लिहायचं कुठली. मी फक्त जिथं कोरं पान दिसत ना तेवढंच खाते. हे बघा मित्रांनो बरं दे आता मला एक पान. ती कंपनी काय फक्त तुला तुझ्या छापती काय दुसरीकडे बघा आम्ही एक संगत आणलेलं वह्या. अरे ह्यामध्ये तू कुठे लिहिलंय ते सांग मला. त्यातलं लिहिलं मी माझी वही हरवून त्याच्या म्हणून तुला नाही हवाशी घेतल्यात ही माझी यशवाची वही आहे. होय होय हे बघ मम्मी सेम टू सेम. अरे तुला ह्या वर्षी वह्या घेतल्यात ही माझी वही. मला कसं भारी चाललंय कसं भारी चाललंय. बर चिटकू तुला नवी आणून देते बाबा. कालवा काय करून भांडणं काय खायला. नीता भुजबळ ह्या ताईसाहेबांना मला एक रिक्वेस्ट आहे की ताईसाहेब तुमचा मोबाईल नंबर मला स्क्रीनशॉट काढून घेतला त्यावेळेस मोबाईल नंबर सापडला नाही. कृपा करून मला एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचा नंबर मला सापडा नाही कुठंच ऑर्डर जास्त पडल्यामुळं. तर मला हाय टाका फक्त बाकी काय नाही. शुभ दुपार मैत्रिणींनो. झोपत आहे असं दे. तर काय झालं आज कुठलं कलर आहे तेच माहीत नव्हतं मला. आणि सकाळ धरणं पळ 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 आता किती वाजले 2 वाजले असते ना. सकाळ धरणं उरकलं. आता आराध्य आलते. आराध्य त्यांना उदकार ही टाकायला लावला आणि मग आता साडीचा कलर घातला ह्यो आणि बघितलं तर मग परत न कळलं की पिवळा कलर आहे. असं दे आता काय करू मग ठेवू का काळा बदलू बदलतीच आता आहेत की माझ्याकडे पिवळ्या साड्या लय. आणि आईन ती यायच्या ते बापूंचा फोन आला तर मला. आईन रेशमान बापू आले तर इथं माळावल्या देवीला आल्यात वाटतं इकडे बी यायच्यात म्हणलं बरं झालं. कारण का मी आज मावशीकडे जाणार होती संजय मावशीकडं. तिथनं मावशी जाणार होते आज दुपारी जेवढ्या होते तेवढ्या फास्ट दिले आणि संध्याकाळी सगळ्यांकडे जाऊ मावशी आणि मग ह्यांना संध्याकाळी करायचं आणि इकडे बी जाऊ फराळ. तुम्ही म्हणता ना का इकडे का नाही आता आई देते आयला का जाया नाही झालं लय पळापळी झाली त्यामुळं देवाला त्याच हा मी अजून देवाला पण नाही. आता उद्याच्याला आता उद्याच्याला देवाला तुळजापूरचं हे मंदिर बारामतीमध्ये जायचं. आईला जायचं गावातल्या देवा करायचं सगळ्या आणि मग मावशी किंवा बरं इथं उदकार टाकून जायचं. देव म्हणलं बी पाहिजे देवाला का व्हायना पाहिजे वर्षी बी जवळची घरं का व्हायना पण घ्यावा लागतं. काय काय ताईसाहेबांची परडी हाय देवाधिकाची माणसांना ज्यांना लय नाद आहे ना ती पण माझा व्हिडिओ बघते. ती मला विचारतात पण आका तुला वारं येतं का. तर येतं मला वारं
येतं मैत्रिणींनो. आणि ती सगळं वय ना ही ती फक्त तुझ्या म्हणजे सगळे येत ना सगळ्यांच्या आशीर्वादाने ही नाही तर पळत तर पहिलं बी होतो पळत तर आम्ही पहिलं बी होतो लग्न झाल्यापासून. परंतु जी काही सगळं वैभव जी सगळं यायला लागले ना ती फक्त आणि फक्त काय म्हणतात ना परमेश्वराचा आशीर्वाद, तुमचा आशीर्वाद, माझ्या भावाचा आशीर्वाद, आईवडिलांचा, सासू सासऱ्याचा, नवऱ्याचा, सगळ्यांच्या आशीर्वादाने मला हे सगळं मिळायला लागले. आणि अजून बी असंच मिळत जाईन. कारण का आपण काय कोणाचं चुरून आणत नाही. आपण हा काय असं ते सगळं तुम्हाला तर रोज दाखवतच असतो की बाबा काय चाललेलं असतं काय नाही. लाडूच्या पण इतक्या सगळ्या ऑर्डरी आल्या, सगळ्या पूर्ण झाल्या, सगळ्या ताईसाहेबांच्या पाठवल्या बी. एकाही ताईसाहेबांची पेंडिंग ऑर्डर ठेवली नाही, सगळ्यांच्या पाठवल्या. फक्त आता माझ्या ताईसाहेबांना शनिवारच्या आधी ज्या ताईसाहेबांच्या ऑर्डर होते ना शनिवार सोमवार त्या ताईसाहेबांना मला एक विनंती की तुमच्या ज्यांच्या ऑर्डरी राहिल्यात ना त्यांनी मला फक्त एकदा मेसेज करा की आल्या नाही. त्यांनी एक नीलमताई भुजबळ म्हणून येतात त्या ताईसाहेबांचं काय झालं त्यांचा नंबर मला सापडा नाही. ॲड्रेस लिहिला, स्क्रीनशॉट काढला आणि वर मेसेज आल्यामुळे ती वरचा नंबर आहे ना त्या ताईसाहेबांचा तो नंबरच गेला. तेवढीच काळजी लागली एका ताईसाहेबांच्या ऑर्डरची. बाकी सगळ्यांच्या ऑर्डरी तुमच्या पाठवल्यात येतं पोचतेने बी. असू द्या आता उद्यापासून मसाल्याला सुरुवात करायची म्हणजे ताई नानी करते ना. आणि मी तर माझ्या कामाला माझं आता 4-5 दिवस देवाचं काय आहे ते सगळं तुम्हाला तर माहितीच आहे. असू द्या आता आईन बापू येते नी रेशमा येईल. साडी बदलावी का नाही बदलावी का ठू असू द्या. कलर काय ह्याच्यात पिवळा कलर नाहीच थोडा पण. बघू आता कसं नियोजन होतंय पुढं बघते. आता आलीच आईन बापू लगेच तर मग नाही बदलत आणि त्यांना लागला उशीर तर मग बदलते. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या परत एकदा शुभेच्छा. जी सगळेजण माझा व्हिडिओ बघतात त्यांना सगळ्यांना धन्यवाद. तुम्ही सगळेजण कमेंट करता. सगळेजणांच्या कमेंटला उत्तर द्यायला होत नाही. माझ्या एका ताईसाहेबांनी मला कमेंट केली होती की अक्का नानी ताई किती वाजता येतात? 8:30ला येते त्या. येस्तोर करत तो 9वर काटा जातो. 5:30ला सुट्टी असते त्यांना. हाजरी किती विचारलं होतं तर नानींना ह्यांना तर 350 रुपये हाजरी आहे. कारण का कसं होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजेत. बऱ्याचशा ताईसाहेबांनी त्या ह्याला लाईक केलं तर माझ्याकडून काय काय गोष्टी अजून सांगायच्या राहतात. तुम्ही मला कमेंट करता ना. आणि एक विचारलं होतं की भावडू नाना नानीचं कोण आहे तर भावडू नाना नानीचा थोरला मुलगा आहे. मोना आहे ती थोरली सून आहे. नानी धाकटे सुनाकडे असते त्या. कारण का तिकडं अतुलला कामावर जावं लागतं ती रानात राहिला येतं आणि मग जायचं यायचं म्हणजे निशाला एकटीला मग थांबावं लागतं ना. अतुल कामावरती गेल्यावरती कंपनीतल्या कशा दुट्या असतात ना म्हणून. तर असू द्या अजून काय प्रश्न असतील तर विचारत जावा काय अडचण नाही. आणि दुसरं काय अजून आता 4.5 मिनटं बोलली तर येतं इथं आईन बापू. आता ती आधीगर आईन ती यायच्या आधीगर व्हिडिओ अपलोड होतोय का नंतर होतोय मला माहीत नाही. सकाळची धावपळ तर तुम्हाला मी सगळी आता व्हिडिओमधनं दाखवलीच काय चाललं होतं आमचं ती. आणि आता ज्यांना मसाले मिरची पावडर धना पावडर हळद दिवाळीसाठी ज्यांच्या ऑर्डरी टाकायच्या त्यांनी आता इथून पुढे टाकू शकता काय अडचण नाही. नाही तर दिवाळीचं लाडू करावं का तुमच्या ऑर्डर द्यावात. माझं दसऱ्याचं जसं हाल केलं तसं दिवाळीचं नका करू म्हणजे बास. म्हणजे आता हे 4-5 दिवस कारण का काय होतं माहिती आहे का ताण असतो एक डोक्याला. आज माझा चेहरा जरा हसरा दिसत असेल कारण का मला जरा हिथलं डोक्यावर उतरल्यावर झाले खाली. कधी कधी मग असं वाटतं की लय पैसा म्हणजे लय असं ही पण नसावं जबाबदारी पण नसावं त्या लोड पण नसावं असं वाटतं. तर चला आता ह्या गोष्टीवरती काय करू. आता आईला आणि बापूंना वेळ द्यायचा आहे. राहिलेला दुपारनं सगळा काय नाही करायचं. आई बापू आणि रेश्मा त्यांच्याशी गप्पा मारणार. त्या आईला वेळ देणार मस्तपैकी. आता लाडू करायचं आईला द्यायचं मावशीला द्यायचं आणि छानपैकी बापून बरं ह्यांच्याबरोबर गप्पा मारत बसायचं. त्यांना परत जायचं असं आईला ह्यांना. तर माझा नंबर घ्या परत ना एकदा 965748 0033 मनीषा मसाले बारामती. आणि हो तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. वारं येतं का तर येतं. पण कसं असतं काय काय गावची खुडीला असेल आराधीला तुम्हाला माहिती आहे. आराध्यांचा मेळ्यात जी हाय त्या बाया त्यांना माहिती आहे आराध्यांचा मेळा कसा असतो. सगळ्यात डेंजर म्हणलं तर मैत्रिणींना आराध्यांचा मेळा सगळ्यात डेंजर. जे त्याच्यात घुसन ना त्यालाच माहिती असतं. त्यामुळं मी जरा थोडंसं लांब राहते सगळ्यांपासून. कारण का आपलं लांबच बरे. काय अंगात आलं म्हणूनच देव आला असं नाही. न वारं घेता पण आपल्याला सगळं करता येतं. देवाची सेवा केली ना 2 टाइम सगळे जसं आपल्याला वेळ मिळेल तसं. देव म्हणत नाही काय काय ताईसाहेबांना ताट आल्यावरती त्या खूप घाबरून जातात किंवा मग त्यांना वाटतं देवाचं लय करावं लागतं. काय नाही देवाचं केलं ना परमेश्वर लय देतो. तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य आहेत ना त्या सुद्धा शक्य होत्या त्या ती सुद्धा तुम्हाला परमेश्वर देतो. तुळजापूरच्या आईचं ह्याचं इतकं महत्व आहे ना. सगळ्या देवांचं महत्व आहे. सगळ्या जेवढ्या ज्या आहेत ना आदिमाया शक्ती
सगळ्यांचं तेवढंच महत्व आहे मैत्रिणींना. असू द्या, बाय सगळ्यांना ह्या गोष्टीवर.